हा थांबा थांबा. नमस्कार. आलं की नका असं वर ढकलू, ऐकूनच जावा. एक दूध उत्पादक शेतकरी आहे आणि तो बळीराजा आहे. तो लाईव्हच्या माध्यमामध्ये काम करतो या. मग आता काम करत असताना सगळेजण लाईव्हला बघत असतात, लाईव्हला व्हिडिओला बघतात या. पण काय काय जणांचा नुसता जळफळाट होतो या की हा बळीराजाच्या लाईव्हला काय काही लोक, काय काय व्यक्ती जी येतात त्याच्यामुळं त्यांच्या मनामध्ये अशा कशाच्या उकळ्या फुटतात आहे. पण उकळ्या जरी फुटत असल्या तर बळीराजा हा कष्टकरी आहे, शेतकरी आहे, म्हणून सगळे लोक त्या ठिकाणी तुटून पडते ते त्याला सपोर्ट करायला. पण ऐका, तुम्ही हा बळीराजाची सुरुवात माझी सकाळची, पण हा घामातनं माझी सुरुवात होत असते. हा पूर्ण डबडबलेला असतो शेतकरी. तर तुमच्या सकाळच्या कपामध्ये असू द्या, अगर तुमच्या जेवणातनं सुरुवात असू द्या, परंतु ह्या बळीराजाच्या कष्टातनं आलेल्या घामाच्या स्वरूपातनं जो काय तुम्ही अन्न पिकवलेलं असतं आम्ही, त्या कष्टातनं ह्याच्यातनं ते तुमच्या सकाळच्या, दुपारच्या, संध्याकाळच्या झोपेपर्यंत जे काय जीवनामध्ये तुम्हाला जगण्यासाठी ज्या गोष्टी उपलब्ध आहेत किंवा उपलब्ध होतात, त्या सगळ्या हा शेतकऱ्याच्या कष्टातनं उभा झालेल्या त्या गोष्टी असतात. तर तुम्ही शेतकऱ्याच्या कष्टातनं उभा केलेल्या गोष्टी, त्याच गोष्टी शेतकऱ्याच्या कष्टातनं उभा केलेल्या गोष्टी खाऊन पिऊन तुमच्या सकाळच्या चहाच्या कपातनं जी गोडवा निर्माण झालेला आहे, त्या गोडव्यातनं तुमच्या जिभेवरती चांगल्या प्रकारची चव जो आणणारा हा बळीराजा शेतकरी तो आणत असतो. आणि तुम्ही तेच चव आलेल्या त्याच चांगल्या मुखातनं किंवा तुमच्या त्या मेंदूतनं तुम्हाला चेतना निर्माण करते आणि वाईट टाईप करायला लावते किंवा तुम्ही वाईट बोलायला सुरुवात करता की शेतकऱ्याच्या लाईफमध्ये असं, शेतकऱ्याच्या लाईफमध्ये तसं, तुम्ही इथं सपोर्ट करताय, तुम्ही तिथं सपोर्ट करताय, तुम्ही तिथं सपोर्ट करायला जाऊ नका, तिथं येऊ नका, किंवा इथं असं करा, तिथं असं करा. अहो, हे तुमच्या मेंदूला तर तुम्हाला पटतं का की जो शेतकरी बळीराजा आहे, कष्टकरी आहे, तुम्ही त्या बळीराजाच्या रानातनं पिकलेलं किंवा त्यानं पिकवलेलं, त्यानं कमवलेलं, त्याच्या घामाच्या स्वरूपातनं त्या बळीराजाच्या शेतातलं त्याचा कमीत कमी तुमच्या मनामध्ये असं यायला हवं आहे की बाबा आपण भले त्याला काय नाही देऊ, परंतु चांगल्या प्रकारचं त्याला एक प्रकारचं सजेशन किंवा चांगल्या प्रकारचा सपोर्ट तर कमीत कमी देऊ. तुम्हाला त्याला सपोर्ट करा येतात म्हणून जर तुम्हाला तर तुमचं जळफळाट जर होत असेल तुमच्या मनामध्ये, तर हे फार चुकीचं आहे की हो. तर असं तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या ध्यानामध्ये किंवा तुमच्या मुखामध्ये तर तोच गोडवा, तुम्ही चहा पिताना जो गोडवा निर्माण होतो ना, तर त्या गोडव्याचं स्वरूप हा तुमच्या शब्दरूपी मुखातनं किंवा तुमच्या टायपिंगमधनं निघायला हवं. तर बघा, काय माझ्या बोलण्यातनं काय विचारामध्ये बदल जर झाला तर अवश्य करा. आणि हे शेतकऱ्याचं मत आहे. या मतावरती तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं, बाकीच्या लोकांनी पण तुम्ही अवश्य सपोर्ट करायला करत असताना किंवा लाईव्हच्या माध्यमामध्ये किंवा व्हिडिओमध्ये बघत असताना तुम्हाला काय वाटतं हे अवश्य आपली मतांतर मांडा, की जेणेकरून असे सपोर्टरला किंवा बाकीचे सपोर्ट करायला येणाऱ्या लोकांना, असं वाईट कमेंट करणाऱ्यांना एक प्रकारचा चांगला संदेश आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाईल. तर ही सकाळची माझी सुरुवात आहे. माझ्या शेतीला पूरक असा जो असणारा दूध व्यवसाय आहे, तर त्या दूध व्यवसायासाठी लागणाऱ्या जनावरांसाठी ही वैरणीची सकाळची सुरुवात आहे माझी. तर तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं, आणि ज्या काय गोष्टी असतात त्या रिअल मी बोलतो. आणि रिअल गोष्टीवरती बोलायला मला आवडतं. तर का तर हा रिअल शेतकरी जीवन.